इंदोरीकर महाराज यांची मुलगी आणि जुन्नर तालुक्यातील चिलप यांचा मुलगा यांचा विवाह सोहळा आज संगमनेर तालुक्यातील या भागामध्ये होत असून अतिशय छान सोहळा या ठिकाणी पाहायला येतो। आपल्यासोबत पत्रकार अरुणजी मोरे साहेब आहेत। मोरे सर, तुम्ही आता या लग्न सोहळ्याला आलात, काय तुमची प्रतिक्रिया, काय तुम्ही सांगा? अतिशय भव्य असं नियोजन खरं नियुक्ती मार्गाने या ठिकाणी केलेलं आहे। हजारो वराडी मंडळी जी आहेत ती संबंध महाराष्ट्रामधून या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही काही लोकांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या। अनेक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, म्हणजे विदर्भ मराठवाड्यातून देखील लोक या ठिकाणी आलेली आहेत। लोकांचं प्रेम आहे माझं। अजून लग्नाला एक तासभर तरी अवधी आहे, मंडप आता पूर्ण झालेला आहे। इंदोरीकर महाराज एक ब्रँड माणूस आहे, त्यांची कन्या जुन्नर तालुक्यामध्ये आता दिली जाणार आहे। जुन्नर तालुक्याची ती सून होणार आहे, कसं पाहता? खरं तर जुन्नर तालुक्याची सुनबाई आमची ज्ञानेश्वरीताई होते, याचा आम्हाला देखील अभिमान आहे जुन्नरकर म्हणून आम्ही खरं तर जुन्नरहून या लग्नाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो। या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की संपूर्ण मंत्रिमंडळच खरं तर या ठिकाणी उपस्थिती लावून गेलेलं आहे। मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अनेक आमदार खासदार मंत्री यांचा राबताच खरं तर या ठिकाणी चालू आहे। अतिशय भव्य दिव्य असं महाराजांनी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। धन्यवाद मोरे साहेब। आपण या ठिकाणी पाहतोय गर्दी खूप मोठी झालेली आहे, हळूहळू गर्दी वाढू लागलेली आहे। आता आपण ही स्वागताची कमान पाहू शकतो, खूप मोठी भव्य दिव्य अशी कमान या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। इकडे आपण हा रथ पाहतोय, हा रथ सुद्धा दैदिप्यमान रथ आहे। आता इथे जुन्नर तालुक्यातील मंडळी आलेली आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया। हो, नमस्कार। नमस्ते। काय विवाह सोहळ्याला खूप गर्दी आहे, काय तुमची भावना, काय प्रतिक्रिया? महाराजांच्या प्रेमापोटी खूप गर्दी पाहायला मिळते, भरपूर गर्दी। आता इंदोरीकर महाराज यांची मुलगी जुन्नरकरांची सूनबाई होणार आहे, तो पण आनंदाच ना आपल्या तालुक्यात ते याही होत आहेत। बरोबर आहे इंदोरीकर महाराज, तुमचं काम खूप मोठं आहे, ऐपतीप्रमाणे लग्न करा असं तुम्ही सल्ला द्यायचे। आज तुमच्या मुलीचं लग्न खूप चांगलं होते, तुमची ऐपत खूप चांगली आहे, त्या जनतेचा दुवा तुम्हाला 100% मिळेल। वारकरी संप्रदायाची लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत। महाराज जुन्नरकर मोठ्या संख्येने या विवाह सोहळ्याला आलेले आहेत, आपलं कार्य मोठं आहे आणि मुलगी जुन्नरकरांना दिल्यामुळे जुन्नरकर मंडळी देखील खुश आहे। तुमच्या मुलीला जुन्नर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं वागणूक मिळेल आणि सहकार्य देखील चांगलं मिळणार आहे। या ठिकाणी आपण पाहतो गर्दी खूप मोठी झालेली आहे, महिला पुरुष ही सगळी मंडळी लग्न सोहळ्याला आले। प्रामुख्याने वारकरी मंडळी या सोहळ्याला अधिक संख्येने आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जुन्नर तालुक्यामध्ये ही ज्ञानेश्वरी दिली जाणार आहे आणि महाराजांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे आणि म्हणूनच या विवाह सोहळ्याला मोठी गर्दी पाहायला मिळते। इंदोरीकर आणि चिलप या विवाह सोहळ्याला आपण पाहतोय खूप मोठी गर्दी आहे। ही पाठीमागं आपण वेश पाहतोय, खूप अतिशय सुंदर देखणी वेश केलेली आहे। हे प्रवेशद्वार खूप सजवलेलं आहे। चिलप आणि इंदोरीकर एक मोठं नाव आहे। चिलप सुद्धा जुन्नर तालुक्यातील काटेडे या गावचं कुटुंब एक चांगलं कुटुंब आहे, त्यांचं देखील नाव खूप मोठं आहे, व्यवसायाने हे कुटुंब मोठं आहे। दोन्ही कुटुंब अतिशय सुसंस्कृत आहेत, वारकरी आहेत। ज्ञानेश्वरी मुलगी आज जरी चिलपांच्या घरी जाणार असते, आपण म्हणतो ती सासरी जाणार, ती सासरी नाही तर ती माहेरी जाणार आहे। जुन्नर तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी आज तिच्या माहेरी जाते असं म्हटलं तरी वावगं होणार नाही। या विवाह सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतरही मान्यवर किंवा इतर मंत्रिमंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। इथं जेवणाची व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे, साधारण 50,000 लोक या ठिकाणी येतील असं सांगितलं जातं आहे। जी पार्किंगची व्यवस्था आहे अतिशय योग्य नियोजन केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी रांगा लावण्यात आलेल्या आहे आणि खूप सुंदर, अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। इंदोरीकर महाराज नेहमी म्हणतायत की ज्याच्या मुलीचं लग्न करायचे तुम्ही त्याच्या ऐपतीप्रमाणे करावं। इंदोरीकर महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद, तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे खूप मोठा सोहळा या ठिकाणी केलेला आहे। आज जी लोक इथं आलीत सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तुम्हाला मनापासून धन्यवाद। जी मंडळी लग्न सोहळ्याला आली आहेत त्यांना आपली हात जोडून विनंती, लग्न सोहळ्याला या, अक्षदा नवरा नवरीवर टाका, प्रवास करताना घरी पोहोचताना सावकाश पोचा। इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कन्येचा लग्न सोहळा अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी करण्याची योजना आहे
या ठिकाणचं आपण पाहतोय गर्दी तर खूप मोठी आहे आणि प्रामुख्याने आलेल्या सगळ्या माणसांचं स्वागत या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं केलं जाते. आता इथं आपण पाहू शकतो ज्ञानेश्वरी आणि साहिल या दोघांचा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडणारे थोड्या वेळामध्ये तिथं कीर्तन चालू आहे. आपण पाहतो अतिशय सुंदर या ठिकाणी कमान उभारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गंध लावला जातोय, प्रत्येकाचं स्वागत केलं जातंय आणि ही सगळी मंडळी प्रत्येक पाहुण्याचं अतिशय काळजीपूर्वक नियोजन करतात. प्रत्येकाला अक्षता पोचतील अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण अकोले तालुक्यातील मंडळी आणि महाराजांचं जे गाव आहे इंदोरी, त्या गावची सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. मला नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? मी इंदोरी निवृत्ती महाराजांचा मोठा भाऊ. खूप मोठा लग्न सोहळा होतोय, काय तुमच्या भावना? लग्न सोहळा हे होण्याच्या पाठीमागं सर्व लोकांना एकत्र आणणं आणि एक संत परंपरा विकसित करणं हा एक हेतू आहे. लग्न म्हणजे एकमेकाची मनं जुळवणं हा महत्त्वाचा. केवळ नवरा नवरीचे मनं न जुळवता सर्व लोकांची मनं जुळवायची हा या लग्नातून येतो. आता प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते, कशाचं द्योतक? गर्दी महाराजांनी केलेलं काम आहे आणि त्यांनी केलेलं अविरतपणे काम जे आहे ते लोकांना भावलंय. आणि कीर्तन सेवा ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, सर्वसामान्य लोकांपर्यंत ती विशिष्ट मर्यादित लोकांच्या होती, ती सर्वसामान्यांना पोहोचवण्याचं काम महाराजांनी या कीर्तन सेवा. महाराज म्हणायचे की प्रत्येक मुलीच्या वडिलांनी ऐपतीप्रमाणे लग्न करावं. महाराजांनी खूप चांगलं नियोजन केलंय, अतिशय पुण्याचं काम केलंय. प्रत्येकाची जेवणाची व्यवस्था केलेली आहे, प्रत्येकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतलेली आहे. तुम्ही एक भाऊ म्हणून, मुलीचे चुलते म्हणून कसं पाहता? हा लग्न महाराजांनी सांगितलं का लग्न ज्याच्याकडे ऐपत नाही त्यांनी खर्च करू नये, कर्ज काढून सण करू नये, जमीन विकून लग्न करू नये. परंतु जर त्याच्याकडे पैसा असेल तर लोकांना कामगार मिळतो, रोजगार मिळतो, सर्व लोक एकत्र येतात, विचाराचं आदान प्रदान होतं आणि त्यातून लग्नाला ज्याच्याकडे पैसा आहे त्याने खर्च करायला काय वाईट आहे. इंदोरीकरांत महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये एक मुलगी म्हणून जाते, कसं पाहता? ज्ञानेश्वरी तो वारसा आमच्या देशमुख कुटुंबाचा पहिल्यापासून आलेला आहे. आमच्या घरामध्ये पूर्वीपासून धार्मिक वातावरण होतं आणि आहे त्याचे पडसाद आता उमटतात, ते पडसाद उमटतात. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येकाचं स्वागत अतिशय आदरपूर्वक केलं जाते आणि ज्ञानेश्वरी ही जुन्नर तालुक्यामध्ये आज जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेल्या जुन्नरच्या काटडे या गावामध्ये आज ती लग्न करून जाणार आहे. अतिशय चिलोप कुटुंब देखील खूप चांगलं आहे, सुसंस्कृत कुटुंब आहे आणि या ठिकाणी चिलोप कुटुंबाच्या वतीनं देखील त्यांच्याबरोबर आलेले सगळे वरासोबत किंवा वराड खूप मोठ्या संख्येने आलेले आहे. इंदोरीकर महाराज यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि इंदोरीकर महाराज यांच्यावर लोकप्रियता यांची खूप मोठी असल्यामुळे इथं गर्दी खूप पाहायला मिळते. त्यांच्या इंदोरी गावातील किंवा अकोले तालुक्यातील, संगमनेर तालुक्यातील त्यांचे जे भक्तगण आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. इंदोरीकर महाराज त्याचबरोबर चिलोप कुटुंब यांनी हा शाही विवाह सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. इंदोरीकर महाराज त्याचबरोबर आपले चिलोप बंधू या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जुन्नर तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी आज जाते. जुन्नरकर मंडळी ज्ञानेश्वरीचं स्वागत अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने करणार आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, संगमनेर. विघ्नर टाइम्स आज सुंदरवाडी गावामध्ये इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी या ठिकाणी सर्व तालुक्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून भरपूर संख्येने या ठिकाणी जनसमुदाय उसळलेला आहे. आम्ही या गुंजवाडी गावचे प्रॉपर आहोत आणि आम्हाला फार आनंद झाला. इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये आज लग्न करून जाते. तुमच्या काय भावना? नाही, आमच्या चांगला भावना आहे. खूप पुण्यवान तर आपण महाराजांना विचारूया. इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आज जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेल्या जुन्नर तालुक्यातील काटडे गावात जाते. काय तुम्ही सांगाल? अर्थ समजला नाही पुन्हा सांग.
ज्ञानेश्वरी आज तिचं लग्न होतंय. जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या जन्मभूमीमध्ये आज ज्ञानेश्वरी जाणार आहेत. तुमच्या काय भावना? बरोबर. आता म्हटलं तर असा योगायोग हा पहिल्यांदाच आला असन का एक महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध असे कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख प्रबोधनकार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला आता त्यांनी जे प्रबोधन केलेलं आहे हे वाखाणण्याजोगं आहे. त्यांच्या वडिलांनी आज खरं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वडिलांनी केलेलं काम जे आहे ते वाखाणण्याजोगं जे म्हणतोय की खरोखर आता जे आपली तरुण पिढी जी वायात चालली होती त्यांनी प्रबोधन केलं आणि लग्न सोहळ्यामध्ये ज्या वराती होत्या ज्या वरातीमध्ये धुडकूस होता तो त्यांच्या रूपाने बंद करण्यात आला आहे आणि त्यांच्या कन्येचा आज हा विवाह सोहळा भव्यदिव्य आज पाहण्याचा योग मिळाला आहे. मी या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजीरायांच्या भूमीमध्ये ती कन्या जाते ज्ञानेश्वरी. खरं म्हणजे तिचंही भाग्य म्हणावं लागेल आणि वडिलांनी एवढा महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यामध्ये असा विवाह सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा योगा एक पुन्हा पाहायला यायचा नाही म्हणून मी या ठिकाणी मावळ तालुक्यातून या ठिकाणी आलोय. ते टाकवे गावचे माझ्याबरोबर सरपंच भूषण आसवले आहेत. मी टाकवे सोसायटीचा चेअरमन स्वतः राजू शिंदे आहेत. त्याचप्रमाणे दत्ताशेठ गोजगे या ठिकाणी आहेत. बारामती लाईव्हचे आमचे सहकारी मित्र वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा सोहळा पाहण्यासाठी आम्ही खास या ठिकाणी आलोय मावळ तालुक्यामधून जेणेकरून अशा महाराजांच्या कन्याचा विवाह सोहळा पाहायला मिळतोय. धन्यवाद. आज हा दुग्ध शर्करा योग आहे. महाराष्ट्र कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कन्येचा जो विवाह आज संगमनेरमध्ये होत आहे. मित्रांनो, मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे की महाराष्ट्रातला शाही विवाह हा एका कीर्तनकाराच्या मुलीचा होत आहे आणि तिचं नाव त्यांनी त्या ज्ञानेश्वरी ठेवलेलं आहे. परंतु दुःख एका गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्र साखरपुड्यावरून महाराजांना फार ट्रोल केलं. परंतु मित्रांनो, महाराज 10 वर्षापूर्वी काय सांगायचे ते आज सत्य घडतंय आणि हा विवाह सोहळा महाराज म्हणायचे मुलीच्या वडिलांनी अवकतीप्रमाणे लग्न करावं. अवकतीप्रमाणे लग्न करावे, पण त्याचा अर्थ त्या लोकांनी असा घेतला की प्रत्येकाचं पण ज्यांची अवकत आहे त्यांनी करा आणि ज्यांची अवकत नाही त्यांनी लग्न साधे करा. परंतु आपल्या कोणत्या तृप्तीताई देसाई या महाराजांना कीर्तन बंद करण्यापर्यंत ज्यांनी हे केलं, भगवान त्यांना माफ करो असं मी म्हणतो. आणि ज्ञानेश्वरीचा विवाह जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपतींच्या भूमीमध्ये होत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे आणि महाराजांचं कार्य त्यांच्या श्वास असेपर्यंत महाराष्ट्राला प्रबोधन करत राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्ञानेश्वरीचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं समाधानाचं जावं, तिच्या आयुष्यात कुठलं दुःख नाही हो, समाधान हो आणि सर्व महाराष्ट्रातून आलेल्या तमाम जे लग्नाला आलेले पाहुणे आहे त्यांचं मी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकरांच्या वतीने स्वागत करतो. थांबतो. जय शिवाजी, जय शिवराय. निवृत्ती महाराज इंदुरीकर एक वारकरी संप्रदायाचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारतामध्ये त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. या शाही विवाह सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, विविध मंत्री देखील आले. कसं पाहता? एक सर्वसामान्य घरातून आलेला हा माणूस इंदुरीकर महाराज आहेत आणि थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि एकनाथरावजी शिंदे साहेब त्या विवाह सोहळ्याला येत आहे. ही गोष्टी अगदी कीर्तनकार म्हणून महाराष्ट्राच्या याने अतिशय अभिमानाची आहे. परंतु महाराजांनी जे प्रबोधन केलं त्याची ही ताकद आहे. एका संगमनेरसारख्या दुष्काळी पट्ट्यामध्ये एवढे मोठे नेते लग्नासाठी येत आहे का ज्यांची अपॉइंटमेंट घ्यायला 1 मिनिट सुद्धा सर्वसामान्य जनतेला मिळत नाही, पण ते लग्नाला येत आहे. ही गोष्ट अभिमानाची आहे. ही इंदुरीकर महाराजांची ताकद आहे आणि म्हणून मी या सर्व गोष्टीला शुभेच्छा देतो. हार्दिक अभिनंदन करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.